सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड येथे दर सालाबादप्रमाणे यंदा देखील नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या वतीने मनपा शाळा क 125 च्या मैदानावर 1 ते 10 मे या कालावधीत दररोज सायंकाळी वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या वसंत व्याख्यानमालेत 1 मे रोजी पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक यांचे कायदा व सुव्यवस्था या विषयावर मार्गदर्शन होणार। 2 मे रोजी दिनकर दांडेकर आणि समूहातर्फे शिवरायांची शौर्यगाथा, 3 मे रोजी संगीता इनामदार व पु काळे यांच्या जीवनावर कथाकथन सादर करणार आहे। 4 मे रोजी शमशुद्दीन तांबोळी हे कलम 370 अपेक्षा व वास्तव याच्यावर भाष्य करणार। 5 मे रोजी अनंत खेळकर हे हास्य धबधबा माध्यमातून मनोरंजन आणि उद्बोधन करणार आहे। 6 मे रोजी सध्याच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनावर रमेश पोतकदार हे विरंगुळा सादर करणार आहे। 7 मे रोजी दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी व त्यामागची पार्श्वभूमी वर क्रिमिनल सायकोलॉजी या विषयावर परेश चिटणी संवाद साधणार आहे। 8 मे रोजी राघवेंद्र भट नाशिक के राम सदर करणार आहे। 9 मे रोजी एकाच या जन्मी जणू फिरून नवे जन्मेल मी या उक्तीप्रमाणे जगणे सुंदर करती कविता ही वासुदेव आंधळे सादर करणार आहे। 10 मे रोजी श्री स्वर कोकिळा स्वर टेक 10 मे रोजी स्वर कोकिळा स्वर्गवासी आशा भोसले यांना स्वरांजली अर्पण करणाऱ्या नक्षत्राचे देणे बाबासाहेबांच्या वतीने सादर करण्यात येणार आहे। या कार्यक्रमानंतर पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे। उपस्थित श्रोत्यांना लकी ड्रॉद्वारे दररोज बक्षिसे देण्यात येणार आहे। सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी व्यापारी बँकेच्या वतीने गेल्या 40 वर्षांपासून वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अरिंगळे यांच्या वतीने करण्यात आले। या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष कमल आढाव, संचालक मनोहर कोरडे, विलास पेखळे, अरुण जाधव, तज्ञ संचालक ॲडव्होकेट सुदाम गायकवाड, अरुण महानुभाव, जयंत गाडेकर, संजय पागेरे आदी जण उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। गेल्या 40 वर्षापासून नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेपासून बँक ही नाशिक रोड व्याख्यानमालेचं नियोजन या ठिकाणी करत असते आणि 1 मे ते 10 मे पर्यंत संपूर्ण 10 दिवस या ठिकाणी वेगवेगळ्या वक्त्यांना बोलून समाज प्रबोधनाचं काम बँकेच्या मार्फत होत असतं। 10 दिवस अतिशय चांगले असे वक्ते या ठिकाणी येणार आहेत। या वक्त्यांचा ज्ञानाचा फायदा किंवा जे काही ते प्रबोधन करतील ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समाजामध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीने अखंड प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून व्यापारी बँकेमार्फत या ठिकाणी होतो आहे आणि या 10 दिवसामध्ये अतिशय चांगले वक्ते या ठिकाणी होणार आहे। 125 ग्राउंड मुक्तीधामच्या मागे या ठिकाणी दरवर्षी 1 मे ते 10 मे पर्यंत हा वसंत व्याख्यानमालेचा कार्यक्रम होत असतो। या ठिकाणी व्यापारी बँकेतर्फे व व्याख्यानमालेचे जे काही सदस्य आहेत त्यांच्या सगळ्यांतर्फे जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी या ठिकाणी घ्यावा आणि जास्तीत जास्त उपस्थिती त्या ठिकाणी द्यावी असं आव्हान मी या ठिकाणी सर्व नागरिकांना करतो। डोळ्यांमधील जळजळ किंवा सूज कमी करण्यासाठी हायड्रोजन थेरपी अत्यंत प्रभावी आहे। हे अनेक नेत्ररोगांमध्ये जळजळ कमी करून लक्षणे दूर करण्यास मदत करते। काही संशोधनानुसार हायड्रोजन थेरपीमुळे विशिष्ट नेत्रविकार असलेल्या लोकांच्या दृष्टीमध्ये सुधारणा होऊ शकते। हे डोळ्यांच्या ऊतींना दीर्घकाळ टिकणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणावांपासून वाचवते। हे केवळ उपचारच नाही तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी एक पूरक दृष्टिकोन म्हणून काम करते, असा विश्वास प्रसिद्ध व्यावसायिक समीर चव्हाण यांनी स्वतः ही थेरपी करून आपले मत व्यक्त केले। नमस्कार मित्रांनो, मी आज हायड्रोजन थेरपी केली। हायड्रोजन थेरपी म्हणजे 35 किंवा 30 किंवा 40 नंतर ज्या लोकांना डोळ्यांना ट्रेस येतो, मोतीबिंदू होतो, तर ही अशी सुंदर अशी हायड्रोजन थेरपी ही जी कंपनी, ह्या कंपनीचं ते मशीन आहे आणि सुंदर अशी ती हायड्रोजन थेरपी होते। आज ऋषिकेश हॉस्पिटलला मी हायड्रोजन थेरपी केली। हा गॉगल असतो तो आपण चेहऱ्याला लावतो आणि अर्धा तास पूर्ण
डोळ्याची सुंदर अशी ओरालिंग होती आणि इतकं फ्रेश वाटतं. तर तुम्ही सगळ्यांनी आठवड्यातनं 2दा किंवा 1दा तरी हायड्रोजन थेरपी केली पाहिजे. धन्यवाद.